वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी आहे, हे कृतीतून दाखवून देत ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरातील कचेरी टेकडी येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला। या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत नागरिकांना निसर्ग जपण्याचं आवाहन केलं। या वृक्षारोपण कार्यक्रमात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, विविध सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी तसेच अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। उपस्थित मान्यवरांनी स्वतः वृक्ष लागवड करत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला। कचेरी टेकडी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचं संगोपन आणि संवर्धन करण्याची शपथही उपस्थितांनी घेतली। वाढतं प्रदूषण, हवामान बदल आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता व्यक्त करत प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचं संवर्धन करावं, असं आवाहन ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी यावेळी केलं। विशेष म्हणजे हरित आणि पर्यटन तालुका म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या कर्जत तालुक्यात सध्या विविध विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रस्तावित टोरेंट, पोशीर आणि शिलार येथील वीज प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जाते। विकासाच्या नावाखाली हिरवाई नष्ट होऊ नये आणि निसर्गाचा समतोल बिघडू नये अशी मागणी विविध स्तरातून होत आहे। अशा परिस्थितीत एका बाजूला हजारो झाडांवर कुऱ्हाड चालण्याची भीती निर्माण झाली असताना दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्यासारखे सामाजिक भान जपणारे नागरिक वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचं कार्य करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून त्यांनी केवळ एक सामाजिक उपक्रम राबवला नाही, तर भावी पिढ्यांसाठी हिरवागार निसर्ग जपण्याचा संदेशही दिला आहे। कर्जत तालुक्याची ओळख ही हिरव्यागार डोंगररांगा, नद्या, धबधबे आणि निसर्ग संपन्न पर्यटन स्थळांमुळे आहे। त्यामुळे विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणं ही काळाची गरज असल्याचं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। पर्यावरणाचं रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं। वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वृक्षारोपणाच्या माध्यमातून ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्ग वाचवा हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही एक नवीन कार्यक्रम राबवला आहे। वास्तविक आम्ही वैयक्तिक जीवनामध्ये झाडं आणि पर्यावरणाबद्दलचं प्रेम तर नक्कीच आहे, परंतु त्याचा एक चांगला संदेश जाण्यासाठी आपण पाहिलं असेल कर्जतमध्ये आज कर्जत एक पर्यटनाचा तालुका आहे आणि कर्जतची रास कशा प्रकारे होत चाललेली आहे। म्हणजे शासनाचे जे धोरण आहे कर्जत उद्ध्वस्त करण्याचं आणि त्या संदर्भातलं पूर्ण कर्जतला आणि महाराष्ट्राला माहिती आहे का कर्जतची जी परिस्थिती तयार झालेली आहे, तर त्याला कुठंतरी एक लोकांमध्ये संदेश जाण्यासाठी आपण पाहिलं असेल पर्यावरण दिनानिमित्त एक पेड कर्जत के नाम आणि म्हणून आम्ही आजच्या सर्व वाढदिवसानिमित्त मौज मजेचे सर्व कार्यक्रम रद्द करून आजचा हा पर्यावरणाचा मेसेज जाण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला। आज आपण पाहिलं असेल आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्याधिकारी चव्हाण साहेब, आपले गट विकास अधिकारी पंचायत समितीचे पाटील साहेब असतील, आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी घोडके साहेब असतील, असे सर्व आणि कर्जत शहरातील तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय तसेच बरेचसे असे वयोवृद्ध आणि आपल्या कर्जत तालुक्यातील ज्यांचा खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे असे सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते। आज आम्ही इथे देशी शेकडो झाडं लावलेली आहेत का ज्याच्यातून चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन पर्यावरणामध्ये जाऊ शकतो आणि कर्जतमध्ये जी आता वातावरण आणि हवा जी आता दूषित होत चाललेली आहे ते कुठेतरी थांबवण्यासाठी आम्ही हा संकल्प घेतलेला आहे आणि त्या निमित्ताने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।